नमस्कार. मी धनंजय लिमये. आजचा माझा विषय आहे ज्योतिषशास्त्र आणि उपाय. गेली अनेक वर्ष मी ज्योतिषाकडे पत्रिका घेऊन जाणारा, ज्याला आपण जातक म्हणू, आणि ज्योतिषी यांचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास थोडक्यात तुमच्यासमोर मांडायची माझी इच्छा आहे. प्रथम, ज्योतिष म्हणजे काय? तर ज्योत आणि ईश म्हणजे ईश्वराची शक्ती असा याचा अर्थ होतो. ज्योतिषशास्त्र हे वेदांगाचा एक भाग आहे आणि वेदांची निर्मिती ही सृष्टीच्याही निर्मिती आधी झालेली आहे, म्हणजे सुमारे 1,98,00,00,000 वर्षापूर्वी. ज्योतिष हे शास्त्र मानायला काही जण तयार नाहीत. ते का? नॉर्मली शास्त्राचा विचार केला तर शास्त्र हे प्रयोगांवरती आधारित असते. तुम्ही जो प्रयोग करत आहात त्या प्रयोगाच्या आधारे नंतर सिद्धांत मांडले जातात. त्या प्रयोगामध्ये एम ॲपॅरेटस म्हणजे हेतू आणि साहित्य, त्यानंतर प्रोसिजर, तुम्ही कशा पद्धतीने तो प्रयोग करणार आहात, त्यानंतर ऑब्झर्वेशन आणि कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष, अशा 5 गोष्टींनी हा प्रयोग सिद्ध केला जातो. पण ज्योतिषाच्या बाबतीत विचार केला तर इथे हेतू आपल्याला माहीत आहे, पण साहित्य आणि प्रोसिजर हे आपल्या हातात नाही, कारण हे ग्रह आपल्या हातात नाहीत. पण ऑब्झर्वेशन आणि कन्क्लुजन म्हणजे निरीक्षण आणि निष्कर्ष हे आपण काढू शकतो. त्यामुळे ज्योतिषात शास्त्रीय प्रयोग करता येणं शक्य नाही, कारण ते आपल्या हातात नाही. तरीहीसुद्धा ज्योतिषाला शास्त्राचा दर्जा 18 प्रवर्तक ऋषींनी दिला. ज्यावेळी ऋषी ज्योतिषाला शास्त्राचा दर्जा देतात त्यावेळेला हा विषय अगदी तावून सुलाखून निघालेला असतो. त्यामुळे त्या सिद्धांतावरती आपण शंका घेऊच शकत नाही. पत्रिका दाखवायला जाणारा जो जातक असतो तो ज्योतिषाकडे जातो. जातकाचा प्रॉब्लेम काही असेल त्याच्यासाठी तो खूप मोठा असतो. त्याच्यासाठी तो जीवन मरणाचा प्रश्न असू शकतो. नॉर्मली प्रश्न काय आहेत? मुलगा खूप मस्ती करतो, मुलगा रात्री झोपेतून दचकून उठतो, झोपेत चालतो, घरात आजारपणं खूप आहेत, नोकरी टिकत नाही, नोकरी मिळेल का, नोकरी जवळ असेल की लांब असेल, शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यावे, लग्न होईल का, लग्न मोडतायत, संतती होत नाही, हे असे अनेक प्रश्न. बहुतेक वेळा हे प्रश्न प्रापंचिक स्वरूपाचे असतात. एखादी गोष्ट साध्य करता येत नाही, मग त्यात अडचणी येतात आणि त्या अडचणींचं निवारण करण्यासाठी हा जातक थेट ज्योतिषाकडे जातो. माझं असं वैयक्तिक मत आहे की आपली जी अडचण आहे ती प्रथम आपण आपल्या बौद्धिक पातळीवर सोडवायचा प्रयत्न करायला हवा. पण प्रत्येकाची तेवढी क्षमता असेलच असं नाही. त्यामुळे सगळ्यात सोपा उपाय म्हणजे पत्रिका घेऊन ज्योतिषाकडे जाणं. ह्या पर्यायाला सर्वांनी पसंती दिलेली आहे. ज्योतिषी पत्रिका बघतो. जातक हा भांबावलेल्या अवस्थेत असल्यामुळे ज्योतिष त्याला जे काही सांगतोय हे समजण्याच्या मानसिक अवस्थेत तो असेल किंवा नसेल. पण मग तुम्हाला 7.5 आहे, तुमचा ग्रह 12वा आहे, तुमचा ग्रह वक्री आहे, अशी काही कारणं ज्योतिषाकडून जातकाला सांगितली जातात. जातकाचा पुढचा प्रश्न असा असतो की मग त्यावर उपाय काय?
आणि मग ज्योतिष त्याला एक उपाय सांगतो. तो उपाय केल्यानंतर कदाचित तो उपाय फळतो किंवा फळत पण नाही. पण 1-2 वर्ष ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि निरीक्षण केल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की जातकाने सर्वप्रथम आपली अडचण काय आहे ही नीट डिफाईन करणं गरजेचं आहे. त्या अडचणीवर आपण स्वतः काही करून मात करू शकतो का ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण या 2 वर्षाच्या अभ्यासात मला एक गोष्ट समजली की जातकाने ज्योतिषाकडे कधी जावं, ज्यावेळी प्रश्न हाताबाहेर गेलेला आहे, जातकाची क्षमता नाही, जातकाने त्याच्या परीने अनेक प्रयत्न केले पण तरीही तो प्रॉब्लेम सुटलेला नाही, सर्व प्रयत्न करून थकलेला जातक यानेच शेवटी ज्योतिषाकडे जाणं हे योग्य वाटतं. आता कोणी कोणत्या प्रश्नासाठी ज्योतिषाकडे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जातक जो आहे हा भावनिक असमतोल किंवा त्याची भावनिक स्थिती ही योग्य नसते. आणि ज्या वेळेला माणूस बुद्धी सोडून भावनेच्या दृष्टीने एखाद्या प्रॉब्लेमकडे बघायला लागतो त्यावेळी तो प्रॉब्लेम कधीच सुटत नाही. आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे की अ प्रॉब्लेम कॅनॉट बी सॉल्व्ड ॲट द लेवल ऑफ इंटेलिजन्स विच क्रिएटेड इट. याचा अर्थ की जातकाकडे जे नाही किंवा जातक ज्या लेवलला नाही त्याच्यापेक्षा वरच्या लेवलला ज्योतिषी आहे म्हणून जातक ज्योतिषाकडे जातो असं आपण काही काळ समजूया. ज्योतिषीच्या अँगलने मी विचार केला, त्याने आत्तापर्यंत जे काही ज्ञान घेतलेलं आहे त्याचा जो काही अनुभव आहे त्या हिशोबाने तो त्याला सांगतो की हे अशी अशी ग्रहस्थिती आहे त्यामुळे तुला ही अडचण येते. एकाच जातकाबरोबर मी जवळजवळ 30 ते 35 ज्योतिषांकडे गेलो. पण प्रत्येक ज्योतिषाने वेगळी उत्तरं दिली, वेगळे सल्ले दिले आणि वेगळे उपाय सांगितले. अर्थात हल्ली आपण डॉक्टरकडे जरी गेलो, एकच त्रास घेऊन आपण 8-9 डॉक्टरांकडे गेलो तरी प्रत्येकाचं डायग्नोसिस हे वेगळंच असतं. तीच गंमत या शास्त्रामध्ये देखील आहे. मग हे असं का होतं? ज्योतिषाला जर शास्त्र म्हणतो तर त्याचे सिद्धांत असे का? ज्योतिषशास्त्र चुकीचे म्हणता येणार नाही, कारण शास्त्र हे त्याच्या जागी ठाम असते पण ते शास्त्र वापरणारा कुठेतरी चुकत असतो. येथे आत्मपरीक्षण करणे हे खूप गरजेचे असते. ज्योतिषाच्या क्वालिटीजचा अभ्यास मी केला. ज्योतिषाच्या अँगलने जेव्हा मी जातकाकडे बघतो त्यावेळेला जातक ज्यावेळी माझ्याकडे येतो त्यावेळी त्याची बॉडी लँग्वेज ही खूप काही सांगून जाते. काही जातक नखं खातात, काही जातक बोटं मोडतात, काही जण हातपाय हलवतात, अंग हलवतात. यावरून त्या जातकाची मानसिक स्थिती ही बरोबर नाही हे समजून येतं. कारण जातकाला फक्त एकच माहीत असतं की मला हा प्रॉब्लेम आहे आणि ह्याचं उत्तर मला मिळालं पाहिजे. या व्यतिरिक्त त्याला कुठलीही शुद्ध नसते. ज्योतिषाच्या अँगलने बघताना अजून एक गोष्ट महत्त्वाची की ज्या वेळेला ज्योतिषी हा पत्रिका बघत असतो त्यावेळेला निसर्ग काही संकेत त्याला देतो. उदाहरणार्थ लाईट जाणे, अचानकपणे मोठा आवाज होणे, फोनची किंवा दाराची बेल वाजणे, वाऱ्याची एक झुळूक येणे, फॅन आपोआप लहान मोठा होणे, व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स होणे, अशा गोष्टी या बऱ्याच काही सांगून जातात. त्यामुळे ज्योतिषी हा सर्व बाजूंनी तयार असायला हवा. दुसरा मुद्दा ज्योतिषाच्या अँगलने मी बघितलं की जेव्हा ज्योतिषी आहे या अँगलनी पत्रिका बघतो त्यावेळेला अहंकार
हा मध्ये येऊ शकतो. जर ज्योतिषीने असा विचार केला की मीही माणूस आहे, जातकाप्रमाणे मीही माणूस आहे, जशी वेळ त्याच्यावर काम करते तीच वेळ माझ्यावरही काम करत आहे, अशा पद्धतीने जर दोघांचं ट्युनिंग झालं तर मला वाटतं ज्योतिषी हा जास्त जवळचा होऊ शकतो. नुसतं पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. ज्योतिषाला त्या व्यतिरिक्त आध्यात्मिक साधनाही लागते. ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये आपण फरक काय आहे तो बघूया. आपण जी काही पुस्तकं वाचतो, आपण जी लेक्चर्स ऐकतो, त्याच्यामधून आपल्याला माहिती मिळते. पण त्या माहितीचं आपण जेव्हा प्रात्यक्षिक करतो, जेव्हा आपण त्या माहितीचं ॲप्लिकेशन करतो आणि त्याच्यातून जेव्हा आपल्याला रिझल्ट्स मिळतात, त्यावेळेला आपण म्हणतो की आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली. ज्या व्यक्तीला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, विशेष करून ज्योतिष या आध्यात्मिक आणि वेदांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर वेदांग एक आहे ज्योतिषी, तर ज्या माणसाला खरे ज्ञानप्राप्त झाले आहे तो कधीच तोंड उघडत नाही, तो कधीच कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही. कारण त्या ज्ञानी व्यक्तीला माहीत असतं की आपण वेळेच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करत आहोत. त्यामुळे ज्या व्यक्तीला माहिती झाली आहे, ज्याचा अभ्यास खूप आहे, ज्याचं चिंतन मनन खूप आहे, असा व्यक्ती ज्योतिषी म्हणून बसू शकतो. ज्योतिषाच्या क्वालिटीज काय असतात तर अभ्यासांविषयी त्याला न्यायशास्त्र आणि धर्मशास्त्र या 2 विषयांचा अभ्यास हा खूप गरजेचा असतो. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय तर पत्रिकेतील 12 घरं आणि 12 ग्रह, नक्षत्र, तिथी आणि वार यांच्या सहाय्याने भाकीत करणं. ज्योतिषी जो आहे त्याला अंतर्ज्ञान असणं हे खूप गरजेचं असतं. अंतर्ज्ञान आणि अंतर्दृष्टी ह्यामुळे ज्योतिषाच्या कक्षा रुंदावतात. ज्योतिषी हा जो आहे हा अंतर्ज्ञान आणि अंतर्दृष्टी ह्याची जर साथ मिळाली तर तो जे सांगेल ते 100% योग्य होऊ शकते. ह्या झाल्या ज्योतिषी आणि जातक यांच्यामधील बघितलेला फरक. हल्ली अभ्यासाच्या ज्या काही पद्धती उपलब्ध आहेत, जे काही कोर्सेस आहेत, क्लासेस आहेत, माणसाचं आयुष्य विचारात घेतात, त्या हिशोबाने हा कोर्स डिझाईन केलेला आहे. साधारणपणे 2, 3, 4, 5 वर्ष असा हा कोर्स चालतो. याच्यात PhD देखील करता येते. पण हा परिपूर्ण अभ्यास होऊ शकतो का याचा एक दाखला मी तुम्हाला गुरुचरित्रातील 26व्या अध्यायामध्ये आलेल्या संभाषणातून देऊ इच्छितो. सायनदेव विरचित गुरुचरित्र हे केशव भिकाजी ढवळे यांच्या प्रकाशनामध्ये हा उतारा आहे, तो अवश्य ऐका. अध्याय 26 याच्यामध्ये ऋचा क्रमांक 5. एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता. कल्पांता म्हणजे वेद शिकायला किती दिवस लागतील तर कल्पा इतके. कल्प म्हणजे किती तर एक कल्प म्हणजे 4 अब्ज 32 कोटी वर्ष, याला एक कल्प म्हटलेलं आहे. या वेदांचे आद्यंत सांगेन ऐका एकचित्त पूर्वी भारद्वाज आचरले. वेद पूर्ण शिको म्हणोनी. ऋषी अभ्यास करीत होता. भारद्वाज नावाचे एक ऋषी वेदांचा अभ्यास करत होते. ब्रह्मकल्प 3 फिरले, वर्षे शत वाचले, ब्रह्मचर्य परियेसी काय मागसी म्हणोनी. ब्रह्मकल्प 3 फिरले याचा अर्थ एक कल्प जर 4 अब्ज वर्षांचं तर 3 कल्प म्हणजे 4 त्रिक 12
म्हणजे 12 अब्ज वर्षांचं कालावधी. ब्रह्मकल्प 3 फिरले, वर्षे शत वाचले, ब्रह्मचर्य आचरले, वेद पूर्ण शिको म्हणोने, लवलेश आले त्यासी. म्हणजे कणा इतकंच ज्ञान त्याला मिळालं. तुम्ही विचार करा, 12 अब्ज आणि वर काही कोटी वर्ष अभ्यास करून सुद्धा भारद्वाज ऋषींना फक्त लवलेशा इतपत ज्ञान मिळालं. लवलेश आले त्यासी, पुनरापी करीत तपासी, ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी, काय मागसी म्हणोनी. भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी, वेद शिकीन आद्यंतेसी, ब्रह्मचर्य आश्रमी. वेदांत मज डावावे, सर्व माते शिकवावे, ऐसे वर मज व्हावे, म्हणून चरणी लागला. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही या वेदांसी, सर्व केवी शिको म्हणसी, आम्हासी वेद अगोचर. तुझं दाखवीन पाहे सकळ, करोनिया मन निर्मळ, शक्य झालिया सर्व काळ, अभ्यास करी भारद्वाजा. ऐसे म्हणून ऋषीसी, ब्रह्मा दाखवी वेदांसी, दिसताती 3 राशी, गिरिरूप होऊनिया. म्हणजे डोंगरांच्या पर्वतांच्या उंच अशा 3 राशी इतका वेदांचा अभ्यास आहे. तुम्ही विचार करा, वेदांची निर्मिती ही विश्वनिर्मितीच्या आधी झालेली आहे. जर विश्वनिर्मितीच्या आधी वेद निर्मिती झाली तर मग ती मनुष्य समाजाला समजली कशी? तर ती ऋषींच्या माध्यमातून. ऋषी ज्या वेळेला समाधी अवस्थेत जात असत त्यावेळेला हे ज्ञान त्यांना दिलं जायचं. ही सर्व गूढ विद्या आहे. त्यामुळे भारद्वाज ऋषींना जिथे 3 कल्प लागली त्यातसुद्धा त्यांना लवलेश म्हणजे तीळ मात्रच ज्ञान प्राप्त झाले. ज्ञान प्राप्त म्हणतोय मी. आणि आपण 2, 3, 4 वर्षांचा कोर्स करून आपण ज्योतिषी होतो. व्हायला हरकत नाही, पण आपली साधना, आपली उपासना, चिंतन, मनन या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हा झाला जातक आणि ज्योतिषी यांच्यामधला महत्त्वाचा संवाद. पुढच्या भागामध्ये आपण उदाहरण घेऊन ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात. हे उपाय नक्की कुणासाठी असतात? हे उपाय कसे सांगायचे असतात? उपाय सांगायचे असतात का? याविषयी अधिक चर्चा करणार आहोत. तुम्हाला जर हा कार्यक्रम आवडला तर तुमच्या लाईक डिसलाईक अवश्य कळवा. लाईक असतील तर शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.